हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत नवरात्र स्पेशल रताळ्याचे गुलाबजामुन. रताळ्याचे गुलाबजामुन बनवण्यासाठी मी हे रताळे छान उकडून घेतले आहे. आता आपण ह्याची साल काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण हे छान किसून घेणार आहोत. यासाठी मी उकडून किसून घेतलेले रताळे घेतले आहे. हे आपण 1 वाटी घेतलेले आहे. दूध पावडर हे आपण 4 चमचे घेणार आहोत. आणि पाक बनवण्यासाठी 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी. इकडे छान कढई तापलेली आहे. त्यामध्ये आता आपण तूप घालून घेणार आहोत. मी हे तुपातच तळणार आहे. तुम्ही तेलात देखील हे तळू शकता. चला तर आपण गुलाबजामुनची तयारी करून घेऊया. प्रथम आपण यामध्ये किस घालून घेणार आहोत. त्यामध्ये आपण दूध पावडर घालणार आहोत. याला हाताने छान आपण मळून घेणार आहोत. आपण अशा पद्धतीने हातानेच मळायचं आहे. आपल्याला हाताचा असा वापर करून छान मऊ असं हे मळून घ्यायचं आहे. हे पीठ छान मळून झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर खाता सोडा घालायचा आहे आणि त्याला छान मऊ करायचं आहे. थोडासाच आपल्याला त्यात सोडा घालायचा आहे. आपण याला तुपाचा हात लावून छान मऊ बनवून घेऊया. चला तर आपण आता पाक बनवून घेऊया. यासाठी आपण 1 वाटी पाणी टाकणार आहोत. 1 वाटी साखर. आपल्याला ही साखर आणि पाणी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला याची कडक चासणी नाही बनवायची. आपल्याला फक्त साखर विरघळेपर्यंतच आपल्याला हा पाक बनवायचा आहे. पाक तयार होईपर्यंत आपण हे गोळे बनवून घेणार आहोत. आपण हे सारख्या प्रमाणात याचे असे गोळे बनवून घेणार आहोत. याला तुम्ही तुपाचा हात लावू शकता, म्हणजे ते तुमच्या हाताला लागणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला सर्व गोळे बनवून घ्यायचे आहे. आपले गोळे हे छान बनून झालेले आहे. चला तर आता आपण हे तळून घेणार आहोत. इकडं तूप छान तापलेलं आहे. त्यामध्ये आपण हे गोळे घालून घेणार आहोत. आपल्याला हे मंद आचेवर तळायचे आहे. अशा पद्धतीने 5 ते 6 आपण यात टाकून घेऊया आणि छान आपण ते तळून घेणार आहोत. आपले गुलाबजामुन हे छान तळून झालेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे. किती छान कलर आलेला आहे. तळायला आपल्याला बिलकुल घाई नाही करायची. अगदी मंद आचेवर आपल्याला हे तळायचे आहे. चला आपण आता हे काढून घेऊया. असेच आपल्याला सर्व गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे. आपले गुलाबजामुन हे छान तळून झालेले आहे. ते आता आपण पाकामध्ये घालून घेणार आहोत. आपले हे गुलाबजामुन छान तळून घेतलेले आहे. ते आता आपण पाकामध्ये घालून घेणार आहोत. आपल्याला पाक हा थोडासा थंडच बनवायचा आहे. जास्त गरम यामध्ये टाकायचे नाही. अशा पद्धतीने आपण सर्व गुलाबजामुन यामध्ये घालून घेणार आहोत. जास्त कडक पाकात टाकले तर आपले गुलाबजामुन हे फुटू शकतात. सर्व गुलाबजामुन आपण यामध्ये घालून घेऊया. सर्व गुलाबजामुन मी पाकात घालून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण आता विलायची घालून घेणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, तयार झाले आपले उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामुन. मैत्रिणींनो, खव्याचे गुलाबजामुन तर आपण नेहमीच बनवतो, पण ह्या नवरात्रामध्ये तुम्ही
उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामुन नक्की बनवा. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.